26/28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सेलू येथे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी प्रशिक्षण सोहळ्याचे शानदार उद्घाटन। पंचायत समिती सेलू अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखड्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकार प्रशिक्षण समारंभाचे शानदार उद्घाटन राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व वृक्षारोपण करण्यात आले। उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान गौरव करण्यात आला। त्यामध्ये अर्चना भारत इंद्रोके, सरपंच अभिजित पत्की, दिलीप लगड, ज्ञानेश्वर जाधव, दत्ता पडघन, श्रद्धा काळे, शिवहारी शेवाळे, भागवत दळवे, परमेश्वर कटारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती समितीच्या सभापती विजयमाला डोंबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजय रोडगे, सेलू पंचायत समितीचे अधिकारी उदय जाधव, प्रभाकर शिंदे, सपना सावंत, शिवराम कदम, प्रभाकरराव गजमल, अश्विनी पवार, जिल्हा परिषद सदस्य अशोक नाना काकडे, विस्तार अधिकारी अमोल माटकर। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय जाधव यांनी केले। यानंतर गणेश तायडे यांनी तालुक्यातील उपस्थित सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत विकास आराखडा 2026-2027 या विषयावर अत्यंत सखोल व तांत्रिक मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर उमरीकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिंदे यांनी मानले। हा कार्यक्रम विकास अधिकारी उदय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कळसाईत, विस्तार अधिकारी अमोल माटकर, अतुल शहाणे, नारायण गाडेकर, परमेश्वर जाधव, अनिल टेकनूर, आनंद इंगोले, सुनीता अभुनवे, माने मॅडम, खरावणे सर, सुरेश रेगेय, किशोर राठोड चव्हाण, प्रशांत वाघमारे, कृष्णा अंभुरे, सचिन नरगर, रहमान मामू, सलीम चाऊस आदींनी विशेष परिश्रम घेतले। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। सगळ्यांचं खूप खूप आभार, शुभेच्छा की तुम्ही जीपीडीपीच्या नवीन गाईडलाईन दिलं ते समजून घ्यायला तुम्ही आला। माननीय पालकमंत्री यांचे विशेष आभार। तुम्हाला पण जाणीव आहे, मला पण जाणीव आहे, सरपंचांच्या ट्रेनिंगला पालकमंत्र्यांनी उपस्थित राहणं ही स्वतःमध्ये खूप मोठी गोष्ट आहे। तुम्ही सगळ्यांनी शेवटी एखाद्या गावाचा विकास करायचा मला 2-3 गोष्टी असतात की ज्या मॅटर करतात। एक त्या गावातल्या लिडरशिपचा वैयक्तिक इच्छा, दुसरं त्याचं ज्ञान आणि तिसरे राजकीय त्याला काय धोरण दिलं आहे। याच्यातली ज्ञानाचा विषय आम्ही सेटल करतोय, राजकीय इच्छेचा विषय मंत्री महोदयांनी स्वतः सेटल केला। विषय फक्त तुमच्या इच्छेचा आहे, तर तुम्ही ठरवा। पण महत्वाचं गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे की माननीय पालकमंत्री स्वतः सरपंच ट्रेनिंगला इथे उपस्थित आहेत। आपण मॅडम दरवर्षी जीपीडीपी अर्थात ग्रामपंचायत विकास आराखड्याचे ट्रेनिंग देतो। यावर्षी नव्यानं महत्व याच्यामुळे की आपल्या देशाची संघराज्य व्यवस्था आहे। संघराज्य व्यवस्थेसाठी आपला वित्त आयोग काम करतो। वित्त आयोगाने राज्याला जो निधी दिलाय त्याच्यातला काही निधी जवळपास 9 लाख कोटी हा ग्रामपंचायतीला डायरेक्ट द्यायचं ठरवलं। त्याच्यातला आपल्या महाराष्ट्राला येणारा निधी आहे 33,000 कोटी। तो प्रत्येक ग्रामपंचायतीला आवरेज 4-5 वर्षात 1 कोटी रुपये मिनिमम, कमी जास्त काय छोटी ग्रामपंचायतीला काय होईल पण आवरेज समजा। सो अशा परिस्थितीत जर त्या गावाच्या खर्चाला जर योग्य दिशा मिळाली, त्याला जर व्यवस्थित नॉलेज भेटलं, ऍक्च्युअल मध्ये ग्रासरूटची प्लॅनिंग झाली, ज्या आपल्या अजेंड्याचे विषय जे शासनाने ठरवले जे तुम्ही स्वतः ठरवताय ऍज अ बॉडी, ते जर त्याच्यात आले आणि 4-5 वर्षात जर व्यवस्थित प्लॅनिंग झाली, 4-5 वर्ष सोडा 2-3 वर्ष झाली, तर गावात खूप चांगला बदल होऊ शकतो। कारण खूप असे प्रश्न आहेत, जसा कचऱ्याच्या प्रश्नाला तुम्हाला विशेष वाटायला खर्च जास्त नाही, फक्त इच्छाशक्ती, ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची ताकद, ज्याला पैसा लागत नाही, फक्त नेतृत्व लागतं। आणि त्यासाठी थोडेफार टूल्स, एखादी गाडी जी 5 लाखाची असतं, काहीतरी सेग्रिगेशन सेल ऑलरेडी केलेले असते, फक्त इच्छा आणि थोडंसं पैसा हा विषय सोडला तर बाकी सगळा वैयक्तिक नेतृत्वाचा विषय। त्या सगळ्या गोष्टी झाल्या तर खूप मोठी अचिव्हमेंट आपलं करता येईल। या मंत्री महोदयांना तुम्हाला सगळं तर सांगतो की 16 विभागात बदल काय आहे, शॉर्टमध्ये सांगतो एकदम। आधी आपल्याकडे 60% बंद निधी होता, त्याच्यावेळी आता 50% बंद निधी आहे। त्याच्यात पण पद्धतीने व्याप वाढला